ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृतात्। प्रस्तुत आज संकष्टी चतुर्थीच्या निमित्तानं आपल्या पुण्यनगरी भालकीमध्ये गणपतीच्या दिव्य आणि पवित्र सानिध्यामध्ये आणि आमचे मार्गदर्शक आमचे स्नेही या भालकी शहरामध्ये खरं तर ज्यांच्या संबंधानं तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला असे आमचे आदरणीय अण्णा डॉक्टर उद्धव, आमचे डॉक्टर साहेब, सर्व परिवार यांच्या संबंधानं खरं तर इथे येण्याचा योग आला. जीवनामध्ये तर आपण जीवनामध्ये कोणाच्या सानिध्यात राहतो याला फार महत्व आहे. नेहमी सानिध्य हे साधूचं असावं, संतांचं असावं. माणसाच्या जीवनामध्ये माणसाचा सगळ्यात महत्वाचा अहमपणा, बेपणा सोडला पाहिजे. डॉक्टर साहेब, आजकालच्या तुमच्या यंग जनरेशन मध्ये किंवा वेल एज्युकेटेड लोकांमध्ये त्याला इगो म्हणतात, तर तो कुठेतरी थांबला पाहिजे. मी कोणीच नाहीये, मी फार लहान आहे. आपल्याला राग येतो, आपल्याला राग कोणाचा येतो? मला राग डॉक्टर साहेबाचा येईल, आमच्या आहे. का राग येईल? कारण ते माझे म्हणून राग येईल. रस्त्यानं जाणाऱ्या माणसाचा मला राग येणार नाही, कारण त्याचा माझा काही संबंध नाही. पण जेव्हा मला राग येतो, आमच्या डॉक्टरांचा असो, आमच्या पेशंटचा असो, त्यावेळेला मी मनापासून त्यांना माफ करायला शिकलो पाहिजे. की माझ्यापेक्षा वयाने लहान आहे, बोलला असेल बोलू देत, माझ्यापेक्षा वयाने मोठा आहे, बोललाय असू देत, असं म्हणून मनापासून माफ करायला शिका. त्या माणसाबद्दल काही थोड्या 5 मिनिटाचा वेळ गेल्यानंतर गदगदीने आपल्याला उत्पन्न होतो. मग अहंपणा जीवनामध्ये नको. एक धरणेकरी होता, तर धरणेकराला असं वाटलं की माऊली ज्ञानेश्वरांनी या जन्मामध्ये चमत्कार केले. माऊलींनी चमत्कार केले, रेड्याकडून वेद वळवला, भिंत चालवली, माऊलींच्या पाठीवर भाकरी भाजली. सारखे चमत्कार का करू शकत? पण संपूर्ण जीवनात संसाराचा, प्रपंचाचा, कामाचा त्याग केला आणि आळंदीला आला. आळंदीत आल्यानंतर धर्म म्हणजे आंदोलन करणं, तपश्चर्या, प्रार्थना. आणि मग तिथं बसल्यानंतर एक दिवस माऊली ज्ञानेश्वर महाराज त्या धरणेकराच्या स्वप्नात आले, त्याला सांगितलं, या जन्मात तुला जर माझ्यासाठी काही चमत्कार करायचे असतील तर तुझा इथं आळंदीत राहून काही उपयोग नाही. तू काय कर, देहनिवासी जगद्वंदनीय जगद्गुरु सर्वश्रेष्ठ तुकोबाराय आहे, तू त्यांच्याकडे जा आणि तुझं जे काही मागणं आहे ते जगद्गुरूंना सांग. आणि जगद्गुरूंची जर तुझ्यावर कृपा दृष्टी झाली तर निश्चित तूही या जन्मात माझ्यासारखे चमत्कार करू शकशील. तो दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, काही नसताना संध्या केली, देहूच्या दिशेने निघाला. अखंड नामस्मरणामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचा प्रथम क्रमांक लागतो. आणि दयेचं, मायेचं, शांतीचं खातं कोणाकडे जर असेल तर ते पैठण निवासी एकनाथ महाराजांकडे. मग देहूत गेला, अखंड नामस्मरण जगद्गुरु तुकोबारायांचं चालू होतं. आणि झालेला स्वप्न दृष्टांत त्या धरणेकराने जगद्गुरु तुकोबारायांना सांगितला. त्यावेळेला जगद्गुरु तुकोबाराय माऊली ज्ञानेश्वरांना उद्देशून म्हणाले, ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव मनती ज्ञानदेव तू महायसे मज पामरा काय थोरपण बाईची वाहन पाहिजे. की माऊली, तुम्ही तुमच्या एका भक्ताला त्याच्या तपश्चर्याच्या फलप्राप्तीसाठी माझ्याकडे पाठवावं, एवढं काही मी मोठा झालेलो नाही की तुमच्या पायातली वाहन आहे, मला पायातच ठेवा. जगद्गुरूंनी जर मोठेपणा घेतला नाही, त्यांनी आपल्याला हीच शिकवण दिली की अहंपणा नको, मीपणा नको, मोठेपणा नको. सोडा. साधू आणि संत होणं तितकी काही सोपी गोष्ट नाही. इथे येऊन बसणं एवढी सोपी गोष्ट नाही. त्याच्यासाठी कृपा. मोठमोठे साधू, ऋषी, मुनी हिमालयामध्ये जाऊन जप तप तपश्चर्या करतात. जप तप तपश्चर्या करत असताना अक्षरशः 12-12 वर्ष मांडी घालून एका जागेवर बसतात. खालून पायाला सर्प दोष करून जातो, तरीही आपली तपश्चर्या भंग होऊ देत नाही. का? फक्त परमेश्वर परमात्म्यासाठी.
डॉक्टर साहेब केसाच्या जटा झाडाला बांधून आणि स्वतःला लोकर सोडतात, स्वतःला उलट टाकून घेतात 12-12 वर्ष, फक्त कशासाठी? परमेश्वर प्राप्तीसाठी. आणि मग त्या झाडाला उलट टाकून घेतलेल्या साधूला कावळे चिमण्या अक्षरशः चोचले टोचे मारून मारून खातात, तरीही ते आपली तपश्चर्या भंग होऊ देत नाही. चोचेने टोचे मारून मारून खाणाऱ्या कावळ्याला ते साधू ऋषीमुनी संत विनंती करतात की हे कावे चुन के खइयो मांस, हे कावे चुन के खइयो मांस, पर मत खइयो मारो दो नयन, जिस नयन में प्रभु मिलन कियास. कावळ्या सगळा देह खाऊन घे, फक्त माझ्या 2 डोळे खाऊ नको. कशासाठी? तर फक्त ह्या माझ्या 2 डोळ्यांनी माझ्या परमेश्वर परमात्मा पांडुरंगाला पाहत नाही तोपर्यंत. तेव्हा ते साधन प्राप्त होतं. आणि तुमच्या सानिध्याचा विषय आला होता सुरुवातीपासूनच. तर सानिध्यात आपण कोणाच्या राहतो याला फार महत्व आहे. सानिध्यात नेहमी संतांच्या राहावं, साधूंच्या राहावं, महात्म्यांच्या राहावं. एक साधु महात्मा रास्ते से जा रहे थे, रास्ते में एक लकड़ी पड़ी हुई थी. उस लकड़ी ने महात्मा जी से कहा कि महात्मा जी आप मुझे उठा लो. तो महात्मा जी ने कहा कि ये लकड़ी तुझे उठाकर मैं क्या करूं, तू मेरे किस काम की? मेरे पीछे से एक किसान आ रहा है, शायद तू उस किसान के किसी काम आएगा. तो उस लकड़ी ने महात्मा जी से कहा, यदि स्वामी जी महात्मा जी आप मुझे उठाते हैं तो मेरा जिसके सानिध्य में रहूंगी तो मेरे जीवन का कल्याण होगा. तो बताओ. तो उस लकड़ी ने कहा यदि किसान मुझे उठा के लेकर जाएगा तो अपने घर पे लेके जाएगा. जैसे ही घर पे जाएगा मुझे नीचे पटकाएगा, पटकाने के बाद अपने पत्नी के हाथ में देगा. उसकी पत्नी मुझे चूल्हे में जलाएगी, उस चूल्हे पर खीर पूरी बासुंदी शिरा बनेगा. फिर जलकर मैं राख हो जाऊंगी. जब मैं राख होने के बाद उसी किसान की पत्नी मुझे बर्तन मांजने में सहयोग करेगी. जब वो बर्तन मांजने के बाद जब बर्तन धोएगी तो उस धोए हुए पानी के साथ मैं कतार में मिल जाऊंगी. ये भी उस लकड़ी ने फिर महात्मा जी से क्या किया, जरा गौर से सुनिए. तो उस लकड़ी ने महात्मा जी से कहा, यदि महात्मा जी आप मुझे उठाते हो तो आप मुझे लेकर के आपके आश्रम में जाओगे, कुटिया में लेके जाओगे. जब आपके आश्रम में जाएंगे, कुटिया में आप मुझे लेके जाओगे तो आप मुझे पछताओगे नहीं. आपके कुटिया में, आपके आश्रम में खड़ा करके रखोगे. जब खड़ा करके आप मुझे रखोगे और रोज आपके आश्रम में सत्संग होगा, रोज आपके आश्रम में प्रवचन होगा, रोज आपके आश्रम में भगवान के बारे में बात होगी, तो रोज मैं सुनते जाऊंगी, मेरे ऊपर संस्कार होंगे. और जिस दिन आपके कुटिया में होम होगा, यज्ञ होगा, उस यज्ञ में फिर मुझे जलाया जाएगा. जल करके मैं फिर राख बन जाऊंगी. तो मुझे राख नहीं कहलाएंगे, मुझे विभूति कहलाएंगे. और जब महात्मा जी आपकी पूजा होने के बाद उसी विभूति को आप माथे पर लगाओगे और भगवान ठाकुर जी के चरणों में आप झुक जाओगे, तब मुझे भी ठाकुर जी के दर्शन का सौभाग्य प्राप्त होगा. हा सानिध्याचा परिणाम आहे. परंतु आता जगामध्ये तसं चाललेलं नाही. जग प्रवाहाचा विरुद्ध वाहतो. आपल्याला काय करायचं हे आपण ठरवायचं. जग काय म्हणतं याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. एक 25-30 बेंडकं होते आणि त्या बेंडकं उड्या मारत सगळे 25-30 बेंडकं चालले होते. रस्त्यात एक खड्डं होतं, मोठं खड्डं होतं. त्या खड्ड्यात 5-6 बेंडकं पडले, बाकीचे काठावर राहिले. वरचे दरवाज खालून काढत नव्हते आणि खालच्याला वर येता येत नव्हतं. बराच वेळ प्रयास केला, खूप प्रयत्न केले, पण प्रयत्नाकडे यश मिळत नव्हतं. वरच्या बेडकाने खालच्या बेडकाला सांगितलं की आता तुमचे जीवन आता इथंच आहे. आता तुमच्या जीवनाचा प्रवास थांबला, कारण आम्हालाही तुम्हाला काढणं शक्य नाही आणि तुम्हालाही वर येणं शक्य नाही. खाली जे बेडकं होते ते म्हणले त्यांनी आपण प्रयत्न केला, आता आपल्यालाही काही वर जाता येत नाही. जे आहे ते आता शेवट इथंच आहे. पण एक बेडकाचं पिल्लू सारखं प्रयत्न करत होतं, सारखं प्रयत्न करत होतं. सगळ्यांनी हार मानली होती. वरचे बसलेले पाहत होते. तो प्रयत्न करत 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 तो वरती चढला
त्या खड्ड्याच्या बाहेर आला आणि पळत पळत आपल्या घरी गेला आणि जाऊन ते वेळेत आपल्या आईला दिलं. तर त्या लोकांनी विचार केला की अरे हे शक्य नव्हतं की खालून यांनी वर येणं, हा वरती आला कसा? आम्ही सांगत होतो तुम्ही वर येऊ शकत नाही, तुम्ही जगू शकत नाही, आणि आता तुमचं जीवन इथं संपलेलं आहे, तरी सुद्धा हा वरती आला आणि म्हणे चला आपण सगळे जाऊन त्याच्या आईला विचारलो हे बोललो वर कसा. आता त्याच्या हे काठावरचे बेडके सगळे त्याच्या घरी गेले आणि घरी जाऊन त्या बेडकांनी त्याच्या आईला विचारलं, अहो म्हणे हा वरती आला कसा? हे शक्यच नव्हतं, आम्ही सांगत होतो बोलत होतो, त्याचा प्रयत्न चालू होता, तो खड्ड्याच्या वरती आला, सरळ तुम्हाला येऊन कसं बिलगला, तर अशक्य गोष्ट शक्य झाली कशी? त्याच्यावर त्याच्या आईने सांगितलं हा जन्माला आल्यापासूनच बाहेर आहे, याला ऐकले. म्हणून कोणाचं ऐकावं यालाही फार महत्व आहे. म्हणून बोलण्यासारखा सविस्तर विषय भरपूर आहे. मलाही पुढचा कार्यक्रम आहे, तुमच्याकडे कीर्तन परम श्रोते अंग्रेजी बाबांचं कीर्तन आहे. मी पुन्हा एकदा दिवाळीच्या वेळेला आपला भागवत कथेचा कार्यक्रम घेणार आहे, त्यावेळेला आपण सगळ्यांना परत भेटू. कळसे कुटुंबाच्या संबंधाला तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला. राधे राधे बाबा, तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला. बाबाजींचे आगमन येथून आले, टाळ्या वाजून बाबाजींचं स्वागत करा. बोला श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की. राधे राधे. सगळेजण म्हणा राधे राधे. थोडा प्रेम से राधे राधे. राधे राधे. President Srinivas Paul sir, Indir Kavse Shal और उनसे विनती करूंगा कि वो स्वागत करें. तुकाराम गलती सर, डॉक्टर गलती सर, गलती साहब को विनती करूंगा. तुकाराम मुझे क्या लगता है? हलो हलो आवाज मुझे क्या? पूरे सर डॉक्टर पूरे साहब को मैं स्वागत करूंगा. विनती करूंगा कि महाराज का स्वागत करें. तुकाराम. एक मिनट